नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर बरेच दिवसापासून शेतकरी चिंतित आहेत की मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांना जो सोलर पंप मित्रांनो तो किती दिवसात मिळेल। तर मित्रांनो, काल महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून एका शेतकरी मेळाव्यात त्यांनी एक विधान केलं की ज्या शेतकऱ्यांनी मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये पैसे भरलेले आहेत त्यांना जो सोलर पंप मित्रांनो तो किती दिवसात मिळेल साठी आनंदाची बातमी मित्रांनो। तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राइब करा। ऑलरेडी तुम्ही सांगितलं 75% पाणी पोहोचलंय, 25% पोहोचायचं आहे। आता पाणी काय प्रत्यक्ष जलसंपदा मंत्रीच तुमच्या हवाले केलेला आहे। त्यामुळे गिरीश भाऊच्या रूपानं जलसंपदा मंत्री आहे आणि आपल्या गुलाब भाऊच्या रूपानं पाणी पुरवठा मंत्री आहे। त्यामुळे आता तुम्ही पाणीदार या ठिकाणी झालेला आहात। पण मी तुम्हाला विश्वास देतो की शेतकऱ्यांकरता पाणी असेल, विजेच्या समस्या असतील, तुम्ही डीपी मागितले पाहिजे तेवढे डीपी तुम्हाला देऊ। आणि दुसरं तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत, पुढच्या 15 दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू। आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही। मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका, पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला 2 महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ। आता आपण बाकी आपल्या फीडरचं सोलरायझेशन सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसाची 12 तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। त्याची व्यवस्था ही आम्ही केली आहे। 2026 पर्यंत हे काम आमचं संपेल आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडून आता विजेचे पैसे घेत नाही, ते तसंच पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत आणि शेतकऱ्यांचं कल्याण हेच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे। आणि मित्रांनो, ही जी तुम्ही व्हिडिओ बघितली ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।